तर बघा मला हा ब्लाऊज शिवायचा आहे आणि याच्यावर इतके खडे आहेत ना ह्या ब्लाऊजवर. मला हे ब्लाऊज घेतानाच नको नको बोलले होते गिरायकाला, पण कस्टमर कसं असतं माहिती आहे ना, कस्टमरचा आपल्यावर खूप विश्वास असतो की कसं बी जरी ब्लाऊज असलं तर म्हणजे टेलर शिवल्याशिवाय राहत नाही, शिवतंच उगा म्हणतात की येत नाही म्हणून. तर तसाच विश्वास माझ्यावर दाखवला ह्या गिरायकानं आणि मी आज कंप्लीट 15 दिवस झाले हे ब्लाऊज कटिंग करून ठेवले. पण ह्या ब्लाऊजचं मला टेन्शन यायला लागले म्हणलं तरी चालतं आहे, कारण खडेच खूप मोठे मोठे आहेत. आणि आता हे ब्लाऊज तसंच मागं ठेवलं होतं मी किती दिवस झालं कट करायचं, पण कमीत कमी आज 4 वेळेस ती पोरगी येऊन गेल्या हे ब्लाऊज शिवलं का म्हणून. तर आज कसं तरी मुहूर्त लावते ह्या ब्लाऊजला. आता कट करावं तर कट करताना पण हे खडेमध्ये येत आहेत, म्हणजे हे गळा कट करताना. आता मी हे वरची साईड जी आहे ना प्लेनवाली ती जास्तीची घेतली आहे, तर ह्याचा गळा ऑलरेडीच मोठा आहे, पसरून पाहिजे गळा त्या गिरायकाला. त्याच्यामुळं मग आज कसं तरी मुहूर्त लावते. तर शिवताना बघू आता. आता मोबाईल धरायला कोणी नाही, आता तुम्हाला म्हणजे येते का नाही बघायला दाखवायला नाही यायचं मला, मी फक्त शिवल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. तर कुठून कसं घ्यायचं काय घ्यायचं हे मलासुद्धा खरंच टेन्शन आलं हे ब्लाऊज शिवायचं. तारेवरची कसरत करावी लागते. एकदा माणसाला वाटतं टेलरचं काम सोपं आहे, घरात बसून आहे, पण एकदा एवढं टेन्शन येतं ना टेलरलासुद्धा की कसं ब्लाऊज शिवावं हेच कळना गेले मलासुद्धा. आता किती सुया जातील काय जातील, तवर तर बेतानं शिवल्यावर नाही जात सुया, पण बघू तरी बी आता शिवल्याच्या नंतर मी दाखवेल. आता ह्या व्हिडिओमध्ये जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी. तर मी अगोदर इथं कट करून घेते. आणि तसं पण ना ह्या कस्टमरला गळा एकदम पसरूनच पाहिजे, त्याच्यामुळे मग मोठा झाला तरी काही नाही एवढं. तर मी ह्याचा असा गळा कट केला आहे, हे बघा. तर ते थोडं जे राहिले तर हे शिवण्यामध्ये जाईल. तसं हे अस्तर जे आहे ते असंच टाकायचं ह्याच्यावर. अस्तरचा गळा कट केलेला नाही मी अजून, तर हे असं टाकायचं आणि बरोबर असं शिवून घ्यायचं. हे बघा आता हे असं अस्तर ठेवायचं आणि असं बरोबर शिवून घ्यायचं. मी शिवल्याच्या नंतर दाखवेल तुम्हाला. तर चला, हा बघा गळा शिवून रेडी झाला आहे. आता हे दिसायला इतकं फास्ट दिसतंय ना, पण इतक्या स्लोमध्ये शिवलं आहे ना मी. घोडा पाठीमागला उचलून शिवलं आहे. तो जर नाही उचलला ना तर मग मिशन आपली सुई तुटू शकते, त्याच्यामुळे मग कधीतरी दाखवेल तुम्हाला दुसरं जर ब्लाऊज आलं तर.